सर्वपक्षीय कार्यकर्ते नेते आणि एकशेपेक्षा परिसरातले सगळे नागरिक ज्यावेळेला नागरिक जागे होतात, जागृत होतात, त्यावेळेला मला वाटतं त्या गोष्टीला यश येतं. आणि आज ज्या ठिकाणी आपण पाहतोय की खोडद असेल, नारायणगावतील फक्त कार्यकर्ते जाणू शकतात, सगळे व्यापारी पण आज याला आहे. कारण याच्या पाठीमागं असणारी जी काय तळमळ, मला वाटतं 1986-87चा काळ असेल तो कदाचित. आम्ही लहान लहान होतो, पेपरला बातमी आली की आपल्या खोडदला जगातली सगळ्यात मोठी दुर्बीण होती आणि सगळ्यात मोठी दुर्बीण आपल्या खोडदला होती आहे. आणि आपल्या नारायणगावचं नाव हे देशात नाही जगाच्या पातळीवर आता मोठं होणार आहे. आणि त्यावेळेला अख्ख्या तालुक्याला त्याचा अभिमान वाटला होता. आता मला असं वाटतं या बसा आमच्या बोकांडी, म्हणजे ही जी आजची पद्धत आहे, परिस्थिती आहे, ती आता अशी झाली. हा बैल आणि मुझे मार, अजून काय परत परिस्थिती कधी कधी वाईट वाटतं की त्या 86-87 साली मला राजकारणात जायचं नाही, कोण राजकारणी होते काय होते. आता एक आंदोलन आपल्या आदिवासी भागात होतंय आणि अदानी काहीतरी त्या ठिकाणी प्रोजेक्ट करत आहे. मला म्हणजे आनंद आहे आणि अभिमान वाटला की ती आदिवासी लोक त्यांना त्या गोष्टीचं नॉलेज आलं की हा जर प्रोजेक्ट आला तर आपल्या लोकांनी हेच घडणार आहे की काय. त्या ताकदीने त्यावेळेला ते उतरले आणि आज त्या आंदोलनाला जो तालुक्यातून प्रखर विरोध या ठिकाणी होतोय, मला वाटतं तो त्यावेळेला तो विरोध झाला नाही. त्यानंतर एक आठवतं मला बाळासाहेब तुम्ही लोकांनी शिवसेना त्यावेळेला रस्त्यावर उतरली होती आणि त्यांनी मागणी केली होती की जुन्नर तालुक्याच्या भूमिपुत्रांना त्या GMRTमध्ये न्याय मिळाला पाहिजे. त्याचे फक्त केंद्र मला वाटतं एक आपल्या नारायणगावमध्ये आणि एक मला वाटतं तुमच्या मनाली का कुलू मनाली कुठेतरी 2च ठिकाणी. आणि ही जी लोक या ठिकाणी येऊन बसलीत, ज्या अधिकारी आहेत ते सगळे क्लास 1 आहेत, म्हणजे सगळे साऊथ इंडियनच आहेत. त्याच्यामध्ये मराठी माणूस कुठे माहिती आहे का, माळे काम करायला. मराठी माणूस कुठे येतं आचार्याच्या हाताखाली काम करायला. म्हातारी माणूस कुठे तो कॉन्ट्रॅक्टमध्ये वॉचमन येतो, तो अधिकृत वॉचमन नाही, तो कॉन्ट्रॅक्टमध्ये तो वॉचमन आहे. म्हणजे मला असं वाटतं की आता आहे ना, तुम्ही आम्हाला विरोध करूच नका. म्हणजे तुम्ही 2005ला आम्ही शेड आपल्याकडे मोबाईल आला तोपर्यंत अख्ख्या पुणे जिल्ह्यात मोबाईल होता. आम्हाला जर कोणाला हे घ्यायचं असेल, त्यावेळेला कोणाला साधं फॅब्रिकेशन टाकायचं असेल, 3 फेज कनेक्शन घ्यायचं असेल तर त्यांची NOC लागायची आम्हाला. त्यांची NOC लागल्याशिवाय आम्हाला 3 फेज कनेक्शन मिळत नव्हतं. मला वाटतं 20-22 देश यांचा तो प्रकल्प आहे, तो प्रोजेक्ट आहे. मला असं वाटतं की आता उलटं जावं लागेल आपल्याला. म्हणजे आता आंदोलन जे करायचं ना, आजपर्यंत आपण काय करतो बा, पाया पडून आमचं म्हणणे तुम्हीच नको आम्हाला, म्हणजे आमचं म्हणणे तुम्ही लोकच घेता. बरं तुम्ही एक आमचं मारलंय का, आज मी चाकणवरून आलो, मी त्या चाकणमध्ये 2-4 तास होतो. बहुतेक चाकणचे धंदे पाहिले ना, ते चाकणच्या धंद्याची परिस्थिती पाहिली, त्या भाड्याची परिस्थिती पाहिली, 1 रूम किचन. मला माहिती आहे की वा काही गोष्टी MIDC आली किंवा काय व्हायला बकालपणा वाढतो, हे 100% खरं आहे. पण हाही विचार केला पाहिजे की लोकही त्यांनी प्रत्येकाची स्वप्न येतो, आमच्या घरात 4 व्हीलर असावी, आमच्या घरात चांगल्या गाड्या असाव्यात, आम्ही बंगल्यात राहावं. आणि ज्यावेळेला आपण आपल्या भागाची परिस्थिती पाहतो, आपल्या भागाचे तरुण पाहतो, हाताने हातच मारतात कुठेतरी. हात म्हणजे मग त्यांचं पुढं तरी तरण्याचं काम फक्त आज आपल्याकडे चालू आहे. पण त्याच्या उलटं काम त्या भागात का घडलं तर MIDC त्यांच्यामुळे आपल्याकडे MIDC येत नाही, MIDC येत नाही, रोजगार येत नाही. बरं आता मला एक प्रश्न पडला की मग कुठल्याही ज्यावेळेला एखादा प्रकल्प तुम्ही हातात घेतात ना, आपण हे साधं ग्रामपंचायत बरोबर ना, एखादी पाण्याची योजना असेल तर आपण 25 वर्ष मोलशेड बरोबर ना, तिचं नियोजन आपण करतो. मला कळालं नाही की मी 3 वर्षापूर्वी खेडला गेलो होतो. खेडला त्या ठिकाणी गर्दी होती, तर म्हटलं गर्दी कसली, तर म्हटलं रेल्वेमध्ये ज्यांचं जमिनी गेल्या त्यांच्या जमिनीचा तो सर्वे झालाय, कुठलं क्षेत्र किती गेले आणि काय रक्कम ते काढणार आहे त्याचा तो वर सर्वे काढलाय आणि त्याच्यासाठी ती गर्दी. मग असं सरकार कोणाचं आहे, मला तिथं जायचं नाही. मग असं नेमकं काय घडतं किंवा त्याच्यानंतर तुम्ही येऊन सांगतात की तो प्रोजेक्टच होत नाही, तो प्रकल्पच होत नाही. आता मला निखिलने एक बातमी दिली आहे, खरं तर बातमी सकारात्मक आहे खूप. आजच 3 जुलैला मला वाटतं राधाकृष्ण विखे पाटलांच्या याच्याखाली मला वाटतं काहीतरी मंत्रालयात मुख्यमंत्र्यांनी एक मिटिंग घेतली होती
आणि या मिटिंगमध्ये आपल्या तालुक्यातले पण आपल्या आमदारांपासून सगळेच झाले वाटते आणि शासनाने सकारात्मक प्रतिसाद दिलाय. मला वाटतं तवा गरम आहे, ते म्हणतात ना हातोडा गरम आहे, ते मारून घ्या. आता ही परिस्थिती माझी मुख्यमंत्री नाही ना की आपल्याला आंदोलन करावं लागेल ना ते आंदोलन आहे ना आपल्याला आपले बिचारे न्यूज रिपोर्टर आपले जे आहेत लोक ते निश्चित खूप चांगलं काम करतात. या आंदोलनाचे आज फक्त नारायणगाव आळे फाटा मला वाटतं खूप आधी तिकडून चालू झाले, पण आता नारायणगाव आळे फाटा करून जमणार नाही. एक दिवस पूर्ण तालुका बंद करा, पूर्ण तो तालुका बंद झाल्याशिवाय आपण म्हणतो ना की राज्य चॅनल नॅशनल चॅनल दिवसभर त्याची जाणीव लोकांना करून द्या. या MIDC मुळे आमचे काय प्रॉब्लेम आले. मी म्हणतो हे नसलेलं परवडलं आपल्याला, ही GMRT आपल्याला नसलेली परवडली आणि याच्यासाठी आपलं काय होतंय तर मला असं वाटतं जर आंदोलनाची दिशा अशा पद्धतीने जर गेली तालुका पूर्ण बंद म्हणजे कडकडीत बंद, सगळ्यांनी तो बंद पाळायचा. फार हॉटेलवाल्यांनी चहा नाही मिळाला तर चालेल एक दिवस आपल्याला, पण तो ही दिशा जर अशी ठरवली तरच त्याच्याकडं तुमचं आमचं लक्ष वेधलं जाईल, शासनाचं लक्ष वेधलं जाईल. या ठिकाणी आमच्या ऍग्रिकल्चर असोसिएशनने त्यांची एक गरजेचा विषय परंतु आमचा पाठिंबा मला वाटतं या पद्धतीने ठरवली. मला वाटतं पथनाट्य नक्कीच करा, जागृती नक्कीच करा, पण ही जागृती अशी नाही व्हायला पाहिजे. आपण जे आंदोलन केले ना आंदोलन रस्त्यावर उतरून असे केले पाहिजे ना की नाही म्हणजे नाही बुवा 8 तास आहे ना फार अख्खा रस्ता आडला म्हणजे फार उठायचंच नाही बुवा, भले टायर जाळा तिकडं काही करा, त्याच्याशिवाय शासनाला जाग येणार नाही. सांगतायत की आम्ही सकारात्मक आहे, त्याच्यामध्ये सगळे होते बरं का. तुमच्या सुनेता ताई होत्या, आपल्या तालुक्याचे आमदार होते, राधाकृष्ण विखे पाटील होते, दिलीप वळसे पाटील होते, त्याच्यानंतर खेडचे आमदार होते, म्हणजे सगळीच मंडळी होती. म्हणजे आता आपली ताकद कमी पडून देऊ नका. तो हातोडा काय ते तापलेला आहे त्याच्यावरती आता मारतो हातोडा अशी परिस्थिती आज या ठिकाणी होणं गरजेचं आहे. काही जास्त वाटत नाही, पण येणाऱ्या आंदोलनाला हे फक्त अभय आज आपण दिसायला लोक मनोज भाऊ आजच आपण लोक महावीर पण दिसलाय मला, माऊली शेठ आहे, आमचे डाळे साहेब आहेत, स्वप्नील शेठ आजच नाही दिसायचं. रस्त्यावर उतरायची वेळ आहे तर उतरायचं. आंदोलन कार्यकर्त्यांचं नाही, हे आंदोलन तुमचं आमचं नारायणगावकरांचं आहे, तरच हे आंदोलन भाऊ सक्सेस होईल. बरोबर ना. तुमची अख्खी व्यापारी किराणा आघाडी असोसिएशन उतरली त्याचा मग वेगळं तयार होईल. मला वाटतं हे तुमच्या आमच्या पुढचं मराठीत ठेवू नका. काय बोललं असेल तर आम्ही सगळे पूर्ण ताकदीने आपण त्याच्यात उतरू.